नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे न्यू NPS लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आजच्या घडीला या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना न्यू NPS लागू करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर GR आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपद्धती, महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 6/5/2026। बघा प्रस्तावना काय सांगतोय। उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक 1/3/2024 पासून लागू करण्यात आली आहे। तसेच शासन निर्णय क्रमांक 2 अन्वये राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा विकल्प दिनांक 31/12/2026 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करण्याबाबत सूचित या ठिकाणी करण्यात आले आहे। त्यानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या ज्या राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प स्वीकारला असेल अशा प्रकरणी सदर अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यासाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा शासन परिपत्र काय सांगतोय। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासनाची योजना असून जे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठीचा विकल्प स्वीकारतील आणि त्यांनाच सदर योजना सेवानिवृत्तीनंतर लागू राहील। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती ही खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे। पहिला आहे, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास अशा कर्मचाऱ्यांची 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ अनुदेय राहील। तथापि कर्मचाऱ्यांची 20 वर्षांपेक्षा कमी व 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा होऊन तो नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन अनुदेय करण्यात येईल। दुसरे आहे, या योजनेअंतर्गत किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन 7,500 इतके राहील। 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुदेय राहणार नाही। तिसरा आहे, कुटुंब निवृत्ती वेतन। निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ या ठिकाणी अनुदेय राहील। चौथा आहे, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारलेले अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या नियत वयोमानानुसार निवृत्तीच्या वेळी त्यांनी त्यांच्या या ठिकाणी पाहू शकता PFRDA यांच्याकडे जमा झालेल्या अंशदानाच्या या ठिकाणी संचित निधीमधून प्राप्त होणाऱ्या 60% परताव्याची रक्कम आहरण व सहवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी। आहरण व सहवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रकमा यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखा शीर्षकाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्यात। दिनांक 1 मार्च 2024 ते या शासन परिपत्रकाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत या ठिकाणी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी किंवा कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प स्वीकारलेला आहे अशा अधिकारी किंवा कर्मचारी यांनी देखील निवृत्तीच्या वेळी PFRDA यांच्याकडे जमा असलेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम आहरण व सहवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी। आहरण व सहवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रकमा यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखा शीर्षकाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्यात। तसेच उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक 4 व 5 मधील अधिकारी किंवा कर्मचारी यांनी 40% संचित निधीवर म्हणजे ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर याच्याकडून प्राप्त होणाऱ्या या वर्षिकीचा म्हणजे ॲन्युइटी हे तपशील संबंधित आहरण व सहवितरण अधिकारी यांना सादर करावा।
आहरण व सहवितरण अधिकारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत अनुदेय निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ या रकमेमधून वार्षिकीची रक्कम वजा करून राज्य शासनाकडून देय निवृत्ती वेतन निश्चित करावे। 7वा मुद्दा आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प स्वीकारलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम 10% व्याजासह भरणे आवश्यक राहील, अन्यथा त्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन त्या प्रमाणात अनुदेय ठरेल। त्यानंतर 8वा मुद्दा आहे राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुदेय राहणार नाही, फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुदेय राहतील। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारलेल्या कर्मचारी किंवा अधिकारी यांना शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक पाहू शकता। दिनांक 31/3/2023 नुसार सेवानिवृत्ती उपदान लागू राहतील। त्यानंतर 10वा मुद्दा आहे शासन असाही निर्णय घेत आहे की मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठांमधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत, उपरोक्त प्रमाणे अटीची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील। 11वा मुद्दा आहे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 च्या राष्ट्रीय महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील। 12वा मुद्दा काय सांगतोय बघा, आहरण व सहवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निश्चित केलेले निवृत्ती वेतन हे अदा करण्याबाबतची सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल। 13वा मुद्दा आहे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आहे म्हणजे न्यू NPS लागू करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय अर्थातच GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी किंवा आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।